सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं घर किचन अँड रेसिपीज या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवतो आहोत आपण व्हेज बिर्याणी. याच्यासाठी मी पहिलेच सगळी प्रिपरेशन करून घेतली, जसं की पनीर, गाजर, बटाटा, जे भाज्या तुम्हाला आवडतात ते. इकडे दही घेतलं आहे आणि एका पातेल्यामध्ये मी आता काय करते आहे, जो बिरिस्ता असतो कांदा एकदम कांदा बारीक चिरून बारीक नाही चिरायचा, उभा चिरायचा आणि बिरिस्ता भाजून म्हणजे कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन फ्लेमवर, गोल्डन कलर येईपर्यंत त्याला. तर मग तो जो तयार होतो कांदा गोल्डन कलरचा त्याला बिरिस्ता म्हणतात. तो बिर्याणीमध्ये खूप खूप उपयुक्त असतो, त्याच्याशिवाय बिर्याणीला एक टेस्ट येत नाही. इकडे मी दह्यामध्ये पनीर, बटाटा, गाजर असं मॅरिनेट करून घेतलं आहे आणि त्याला छान इथे रेस्टला ठेवून देते. तोपर्यंत इकडे आपला बिरिस्ता तळतो आहे. जोपर्यंत आपल्या बिरिस्त्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत याला आपण फ्राय करत राहणार आहोत. एवढं तेल आपल्याला बिर्याणीला लागणार नाही आहे, यातलं तेल बरंचसं उरणार आहे. तर ते पण आपण कशासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे खाऊ शकतो. तर इथे बघा, हे बघा बिरिस्ता झाला आहे, हा मी काढून घेते आणि मग नंतर इथे त्याला एक चमच्याने म्हणा किंवा फोकने म्हणा त्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे एक्सेस ऑइल आहे ते निघून जाईल. असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत असा अर्धा थोडासा पिंक कलर, थोडासा गोल्डन ब्राऊन असा घ्यायचा आहे. आणि जो आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं पनीर आणि त्याच्यासाठी इथे मी कोळसा घेतला आहे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी. आणि त्याच्यावर मी एक चमचा तूप टाकणार आहे आणि लगेच झाकण ठेवायचं त्याच्यावर, जेणेकरून त्याची जी स्मोकी फ्लेवर आहे त्या याला मॅरिनेटेड पनीरला त्याला तो स्मोकी फ्लेवर येईल आणि बिर्याणीची अस्सल बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते तशी बिर्याणी. इकडे मी तांदूळ पहिलेच अर्धा तास आधी भिजू घातले होते. हे बिर्याणी बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे. आणि इकडे गरम पाण्यामध्ये त्याला मी बॉईल करायला टाकले. हे इथे आपल्याला 80% तांदूळ इथे कुक करायचे. किती पर्सेंट? 80% तांदूळ. आणि असं छान असा थोडासा आरड कच्चा लागला पाहिजे एवढा. इकडे बघा आपल्या पनीरला पण छान असा स्मोकी फ्लेवर आला आहे. नंतर हे कोळसा मी काढून घेणार आहे आणि नंतर हे जे पनीर आहेत ते ह्याला आपण जे बिरिस्त्याचं ऑइल होतं थोडंसं ते ऑइल घेतलं आणि त्याच्यामध्ये याला छान फ्राय करायचं आणि बेस तयार करायचं आहे बिर्याणीचा आपल्याला. तर मी त्याच्यामध्ये टाकून घेते. जे आपण तांदूळ बॉईल करायला टाकले होते ना, तर त्याच्यामध्ये मी पहिलेच खूप सारं मीठ टाकलं होतं. आता याच्यावर बिरिस्ता टाकूयात आपण, जे पनीर टाकले त्याच्यावरती छान एक त्याला सेट करू द्या. इथे थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकली आहे एक कलर येण्यासाठी. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि बिर्याणी मसाला. आता हे सेट झाली आहे खालची लेअर. आता त्याच्यानंतर आपण राईस टाकणार आहोत, जो आपण बॉईल करून घेतले होते तांदूळ, तर तो भात आपण याच्यावर टाकणार आहोत. याला नंतर पूर्ण असं सगळ्या साईडने असं पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लेअर बाय लेअर आपण असंच टाकणार आहोत. नंतर बिरिस्ता टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर परत तांदूळ. अशी लेअर बाय लेअर आपण तांदूळाची, बिरिस्त्याची आणि कोथिंबीरची अशी लेअर बाय लेअर करत जायचे आहेत, जेणेकरून ते एक छान असा बिर्याणीसारखं त्याला हे येईल. बघा आता मी तांदूळ परत टाकलेत. परत त्याला एक फोकणी हे करेल, फोकणी किंवा चमच्याने म्हणा कशाने त्याला परत पसरून घेईल आणि लेअर बाय लेअर ते तांदूळ आणि बिरिस्ता व कोथिंबीर अशी मी त्याच्यावर ॲड करत जाणार आहे. हे बघा आता ही सेकंड लेअर मी टाकली आहे त्याच्यावर. सेकंड लेअर नंतर मी परत त्याला पसरून घेतलं आणि मग नंतर त्याला परत बिरिस्ता आणि कोथिंबीर ॲड केली. आता ही फायनल लेअर झाली आणि त्याच्यानंतर एक छान. तर याला दम देण्यासाठी काय करायचं, सर्वात पहिले गॅसवर खाली तवा ठेवायचा. तव्याची मीडियम फ्लेम करायची, त्याच्यावर हे जे आपलं पातेलं होतं ते ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्या पातेल्याला एका कपड्याने अशी कोटिंग करून घ्यायची. बाजूने असं बाजूने तो कपडा लावून घ्यायचा. त्याच्यावर एक असं मोठं ताट आणि एक जड वस्तू अशी मी इथे मुसळ ठेवली आहे, त्याला 20 मिनटं शिजू द्यायचं. 20 मिनटानंतर बघा आपली बिर्याणी आहा एकदम हॉटेल स्टाईल आपली बिर्याणी झाली आहे. तर दिसायलाच एवढी सुंदर दिसते, सुगंध तर विचारू नका, इतका छान येतो आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळेल अशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने झटकीपट होणारी आपली व्हेज दम बिर्याणी रेडी झाली आहे. तर चला सर्व करूया घर अँड किचन रेसिपी स्टाईलमध्ये आणि धनूला खायला देऊयात. बघूया त्याचे रेटिंग्स काय आहेत त्याच्याबद्दल.
तर अगदी अगदी छान अशी दिसते आहे. पनीरचे तुकडे अगदी वर दिसत आहेत. तर धनूला देऊयात आता. चला बघू. धनू, व्हेज दम बिर्याणी खाऊन सांग कशी झाली आहे. दाखव एक मिनिट इकडे. वा, कशी झाली आहे. एकदम मस्त. कशी चविष्ट.